पाटील आपल्या शोभास्ते यांना सन्मानित करतायत. त्यानंतर आपण देऊया त्या निखिल गायकवाड यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. निखिल गायकवाड यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. निखिल गायकवाड यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. यूट्यूबला जा, सर्च करा, त्यांच्या माध्यमातून अनेक यूट्यूब रील्स बघायला मिळतील. त्याचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आता मात्र आम्ही वळतोय ते म्हणजे महत्त्वपूर्ण मॅचकडे, कारण इट्स फर्स्ट सेमीफायनल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय गोरसे संघाने घेतलेला आहे. फुल टॉस, फायदा मात्र उचललेला नाही. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच प्रल्हाद पाटील यांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या होते 2. सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. केतन केने आणि अक्षय भोईर. सर्वेश, फुल टॉस, पुन्हा फायदा उचलता आलेला नाही. मात्र चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. खरं तर डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जरी जातोय, खरंच त्याचा फायदा उचलायला तुम्ही हवा, कारण वेगात चेंडू असेल, फक्त तुम्ही दिशा जरी दिली तरी या चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 3. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल. यानंतर पॉईंटच्या वरून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाते जवळपास डीप बॅकवर्ड पॉईंट, सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला, कारण फील्ड रेस्ट्रिक्शन होतं, क्षेत्ररक्षण मर्यादा होत्या आणि पॉईंटच्या वरून फटका खेळला गेला. पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. आणि चेंडू निघून जाते. खरं तर पाठलाग केला होता आणि चेंडू निघून गेला. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि पहिला चौकार येतोय तो अक्षय भोईरच्या बॅटमधून. सर्वेश, फुल टॉस, झेल सोडला जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. महत्वपूर्ण मॅच मध्ये एखादी चूक सुद्धा तुम्हाला भारी पडू शकते, कारण सेमीफायनलची मॅच आहे सुभाष धुमाळ आणि एखादी चुकीला माफी नाही. 4 ओव्हरची मॅच आहे, एखादी चूक सुद्धा भारी पडू शकते. विजय गायकवाड यांचं सुद्धा पुन्हा आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ जाते, तो म्हणजे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. सर्वेश, अराउंडी लेग त्रिफलाची. फुल टच चेंडू होता. नक्कीच सुभाष धुमाल हा बाद होण्यासारखा चेंडू नक्कीच नव्हता आणि अराउंडी लेग त्रिफलाची झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईपर्यंत आपण एक स्वागत आठवून घेऊया. अंजूर गावचे सन्माननीय माजी सरपंच किशोर मडवी इथे उपस्थित झालेले आहेत. मी पिंट्या पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मान्यवराचं स्वागत करायचं आहे. पंढरीनाथजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतात. स्वीट व्हॉइस त्यांच्या माध्यमातून PC पाटील यांचा आवाज आपण ऐकतात. खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून केलेलं आहे VIP मध्ये. पहिला फलंदाज केतन केने बाद झाला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय हरेश केने. सर्वेश, क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे विजय गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीपक मडवी सन्माननीय माजी
किशोर मडवी सन्माननीय माजी सरपंच अंजूर यांचं स्वागत करतील. तसेच अंजूर गावचे सन्माननीय समाजसेवक दीपक मडवी यांचं स्वागत त्यांचे जावई विजय गायकवाड जे ऑर्गनायझेशन कमिटीचे मेंबर्स आहेत आणि पिंपळनेरमधले एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू नावाजलेले खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत ते आपल्या सासरेबुवांचं यथोचित स्वागत आपल्या शुभ हस्ते करतायत. नाही, आम्ही तर त्याला लिजंड क्रिकेटर म्हणतोय. लिजंड क्रिकेटर, ही इज अ लिजंड क्रिकेटर विजय गायकवाड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या षटका विचार जर आपण केला तर खूप चांगली गोलंदाजी, कारण अंडर 10 पेक्षा कमी धावा तुम्ही देतात ना तेव्हा एक चांगली गोलंदाजी. पंचांना विनंती, आपण सामना 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. थोड्याच वेळात आपणामध्ये आगमन होत आहे सुजित पप्प्या ढोले देवा ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष तसेच देवा ग्रुपचे सन्माननीय सदस्य दिनेश पाटील यांचं व्हीपी कक्षामध्ये आगमन होत आहे. तसेच सन्माननीय भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष यशवंत सोरे साहेब यांचं सुद्धा पिंपळनेरच्या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्या गाड्या आहेत ज्या येणाऱ्या VIP मान्यवरांसाठी अडचणीच्या होत आहेत, तरी कृपया संयोजकांनी आणि ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी त्या गाड्या बाजूला करायच्या आहेत. आपली वाहनं सुरक्षित स्थळी ठेवायची आहेत. हे बघा, ही शेवटची विनंती वजा आव्हान आहे. आपण जर गाड्या बाजूला जर घेतल्या नाही तर आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी येतील आणि गाड्यांची हवा काढतील. लक्षात घ्या, कारण ही लास्ट कॉल, जसा मी ऑफिशियल कॉल देतो क्रिकेटरना, तसा ज्यांच्या बाईक असतील त्यांना एक ऑफिशियल कॉल आहे. आणि पिंपळनेरच्या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले आहेत सन्माननीय भाजपा व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यशवंत सोरे साहेब, तसेच देवा ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष सुजित पप्प्या ढोले साहेब, देवा ग्रुपचे सदस्य सन्माननीय दिनेश पाटील साहेब, क्रीडानगरीमध्ये सन्माननीय यशवंत सोरे साहेब भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष, सोबत देवा ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष सुजित पप्प्या ढोले, सन्माननीय देवा ग्रुपचे दिनेश पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये सर्व VIP पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यस, मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालं आहे सन्माननीय यशवंत सोरे साहेब, जे अध्यक्ष भाजपा व्यापारी ठाणे जिल्हा, वेलकम अँड सुस्वागतम. त्यानंतर देवा ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय सुजित पप्प्या ढोळे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर दिनेशजी पाटील देवा ग्रुप, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. सन्माननीय सुजितभाई पप्प्या ढोळे साहेब यांचं आगमन झालं आहे, देवा ग्रुपचे अध्यक्ष, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य दिनेशजी पाटील देवा ग्रुप यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम.
जनता पार्टी 100 ग्रुप न्यू एकवेरा पिंपळनेर आणि श्री गणेश पिंपळनेर आणि खास करून खऱ्या अर्थाने ही जी संकल्पना राबवली ते म्हणजे या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय जैन सेठ गायकवाड साहेब यांच्या वतीने पुन्हा मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांना विनंती आहे, सामना सुरू करायचा आहे. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरीतील मॅच दोन्ही बलाढ्य संघामध्ये पाहतोय. जय बजरंग गोरसे विरुद्ध भक्तिधाम डुंगे. नाणेफेक जिंकून जय बजरंग गोरसे संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी की मॅन भक्तिधाम डुंगे संघाचा कंप्लीट ऑलराऊंडर सर्वेश, ज्यांनी या हंगामामध्ये तब्बल दोन अर्धशतकं पटकावलेली आहेत. व्हॉट स्टार्ट. दुसरं षटक गोलंदाजीसाठी येईल स्वप्नील पाटील. अराउंड दी लेग त्रिफलाचित, अराउंड दी लेग त्रिफलाचित, परफेक्ट परफेक्ट यॉर्कर. अक्षय भैर बाद झालेला आहे. खूप चांगली सुरुवात भक्तिधाम डुंगे कडून. व्हॉट स्टार्ट. पहिल्या षटकात सर्वेशने खूप चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण स्वप्नील ज्याने पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. आणि जेव्हा पहिल्या चेंडूवर सफलता मिळते ना तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य असतं ते जबरदस्त वाढत असतं. ते व्यासपीठावरती आपण पाहता नुकतंच शुभागमन झाला. देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय सुजीजी ढोळे अर्थातच पप्पाशेठ साहेबांचं, त्या सोबतीनं कपिलजी ढोळे, संदीप अप्पा आणि देवा ग्रुप सगळ्यांचे ते शुभागमन झालं. आमच्या मॅक्स बाई त्यांचा आगमन झाला. सगळ्यांचं आपलं मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय. आणि थोड्याच वेळात या सगळ्या अतिथी पाहुण्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवेश पाटील चषक आपण अनुभवता आणि या पिंपळनेर गावातील राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मोठं नाव ज्यांच्या नावानं पिंपळनेर गाव ओळखलं जातं, आदरणीय जयहिंद शेठ गायकवाड, त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 9. खूप चांगली सुरुवात. आणि मला असं वाटतंय की जो निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा तो योग्य वाटत नाहीये. फुलटॉस चेंडू आणि चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला होतोय. फक्त एकच धाव मिळेल. पूर्णपणे चार्ज झालेला आहे भक्तिधाम डुंगे हा संघ. स्वप्नील पाटील पुन्हा एक चांगला चेंडू. प्रॉमिसिंग टायमिंग होत नाही. चेंडू जाते तो मिड ऑनला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सर्वेशने केली होती आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून स्वप्नील पाटील गोलंदाजी करतोय. धावसंख्या मात्र पाहतोय आपण अजूनही थांबलेली 11 या धावसंख्येवर. दोन्ही बंधूंनी खूप चांगली कामगिरी. सुरुवातीला सर्वेश, त्यानंतर स्वप्नील. स्वप्नील राईट आर्म चेंज ऑफ पेस. चेंडूचा वेग कमी केला आणि मात्र चेंडू होते स्क्वेअर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग साईडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. तिसरे पंच पाहणी करतील.
वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय यशवंत सोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम अँड सुस्वागतम. भाजपा व्यापार आघाडी पंचांचा वाईट बॉलचा इशारा. भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा सन्माननीय यशवंत सोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मान्य श्री देवेश पाटील चषक 2026 मध्ये पिंपळनेरच्या मैदानावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय उद्योगपती गिरीश म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मागचा DRS आणि तो राहिला होता व्हाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा ऍड झाली आहे. तदनंतर आलाय हा डॉट बॉल. जब बजरंग गोरसई एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला भक्तीधाम डुंगे आणि डुंगेकर आज इतकंच सांगतात आम्ही नवे आहोत पण भिवंडीचे आम्ही देखील क्रिकेटचे छावे आहोत. आणि लाजवाब सध्या बॉलिंग गोरसई सारख्या टीमला डॉमिनेट करताना भक्तीधाम डुंगेच्या बॉलर्सला तुम्ही पाहताय. धावफलकावरती धावा 12, विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत 2. व्यासपीठावरती आपण पाहताय नुकतंच शुभागमन झालंय ते म्हणजेच देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याचे सर्वा. देवा ग्रुप म्हटलं ना की अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे. 491 एकदा का गाडीला नंबर दिसला ना की बाजूच्या गाड्या कट नाही थोडंसं ब्रेक मारून थांबतात. अगदी हा रुतबा देवा ग्रुपच्या नावाचा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॉल हवा आता लॉंग ऑनला फिल्डर, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्याला टाटा बाय बाय. बॉल चालला सीमारेषा पार. आला एक दमदार दर्जेदार रुबाबदार षटकार. स्वर्गीय देवाबाईच्या आठवणी, त्याचं कार्य, मित्रांवरती असलेलं त्याचं प्रेम पूर्ण खरं तर भिवंडी किंवा ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नव्हता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. अंबास 2 मिनिटं मॅच आपल्याला थांबवायची आहे. व्यासपीठावरती आपण एक सन्मान या ठिकाणी करत आहोत. शून्यातून म्हटलं जातं ना की साम्राज्य तयार होतं. एक एक मित्राला जोडत जोडत ज्या नावानं खरं तर पूर्ण ठाणे जिल्हा गाजवला, महाराष्ट्र गाजवला आणि भारताच्या कानाकोपऱ्यात देवा ग्रुप फाउंडेशननं कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी, अनाथांच्या मदतीसाठी देवा ग्रुप नावाचं फाउंडेशन तयार केलं. आणि असा दोस्ती यारीचा राजा माणूस अर्थातच पप्याभाई सुजित शेठ ढोले यांचा सन्मान आपण करतोय. जयहिंद शेठ गायकवाड साहेबांच्या शुभ असते तर दादाला विनंती आहे, दादा या आपण आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. आणि पप्या दादा मी पण स्वतः तुमचा फॅन आहे, स्पेशली डान्स स्टेपचा. आणि दादाबद्दल फक्त इतकंच, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम और हमें था भरोसा देवा ग्रुप वालों को, हमारे भाई के आगे आसमां भी थोड़ा पानी कम. एकदा जोरदार टाळ्या होता क्योंकि बादशाह के गली में आपके कभी उसका पता नहीं पूछते, गुलाम के झुके हुए सर बादशाह का पता खुद ब खुद बता देते. असा ठाणे जिल्ह्याचा दोस्ती यारीचा बादशाह सुजित ढोळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण आमंत्रित करूयात पुढील सन्मानासाठी आणि हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय यशवंत सोरे साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी व्यापारी आणि ठाणे विभागातील राजकीय क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचं एक मोठं नाव यशवंत सोरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि अख्ख्या महाराष्ट्रात जे कधी घडलं नाही ना ISPL नंतर, ते आज भिवंडीच्या मातीत पिंपळनेर गावात घडलाय आणि तो कारनामा केलाय जयहिंद शेठ गायकवाड साहेबांनी. अवघ्या 3 दिवसाची रजनी क्रिकेट स्पर्धा, विद्युत प्रकाश जो होता डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट, षटकार अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये होतो. या स्पर्धेत जितके बॅनर आहेत प्रत्येक बॅनरला हिट झाला तर 7,000 रुपयाचं पारितोषिक मॅनेजमेंट कमिटीकडनं आहे. मात्र तिकडे जर बॉल 8 फ्लेक्स जे मोठ्या बॅनर्स आहेत त्यांना हिट झाला तर नंबर 9 अर्थातच ISPL फॉर्मॅट नंबर 9 तुम्हाला दिला जाईल. अजून काही सन्मान आहेत, वरूयात आपण डॉक्टर गवई सरांकडे. मॅच देखील तितकीच अगदी महत्वाची आहे. हर्ट ऑफ भिवंडी मैदानावरती आलाय आणि हरेश केनेनं मारलाय एक षटकार. टीमची टोटल धावफलकावरती 18 धावा. देवा ग्रुपचे सन्माननीय कपिल ढोले साहेब इथे उपस्थित आहेत. मी जयहिंद गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कपिल ढोले साहेब देवा ग्रुप यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे.
प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद ब खुद कुछ करने का हुनर रखते हो. चला मॅच सुरू करायची आहे. टीम भक्तिधाम डुंगे खूप चांगलं क्रिकेट खेळतात. एक षटकार आला, छोटंसं मुवमेंट मिळालंय गोरसई टीमला. मी नेहमी म्हणतो भारताच्या कानाकोपऱ्यात ज्या गावाच्या क्रिकेटनं आपल्या गावाची मक्तेदारी आणि हुकूमत प्रस्थापित केली, भिवंडी तालुक्यातील एक छोटंसं खेडगाव, मात्र आज क्रिकेटच्या पटलावरती या गावाचं नाव अभिमानानं घेतलं जातं. याच गावानं हरेश केने, योगेश केने, अगदी पंकज भोईर, अक्षय, सूरज केने, पवन केने, कपिल केने आणि प्राऊड ऑफ भिवंडी ISPL चा रनर अप कॅप्टन भावेश पवार दिलाय. ऑन साइडला आडवा बॅटनं टर्न केला बॉल, एक सिंगल मेल. या पुन्हा काही सन्मान आपण करतो, वळूया आपण सन्मानाकडे. तसेच कुलदीप पडवळ देवा ग्रुप यांचं सुद्धा स्वागत जयहिंद गायकवाड यांच्या शुभ हस्ते व्हावं अशी मी विनंती करतो. तसेच दिनेश पाटील देवा ग्रुप यांचं सुद्धा स्वागत जयहिंद गायकवाड यांच्या शुभ हस्ते. फिफ्टी 50 ओव्हरची झाली आहे या ठिकाणी सुरुवात आणि 50-50 ओव्हर. बॉल हव्यात, डाऊन दी बॉल आहे. फिल्डर टिपला जेल, मीट या विकेट. हरेश केने, बड़ी मछली फंस चुकी है जाल में. दिनेश पाटील यांचं सुद्धा यथोचित स्वागत. अजय गायकवाड यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिनेश पाटील यांचं स्वागत करायचं आहे. चला अजून एक सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. यानंतर आपण आमंत्रित करूयात पुढील सन्मानासाठी आमचे जिवलग मित्र पवन केने यांचे अतिशय जवळचे मित्र, अर्थातच इंस्टाग्राम सुपरस्टार मॅक्स बाई, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मॅक्स दादा या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. अजय दादा गायकवाड, विजय दादा गायकवाड, सागर गायकवाड यांच्या शुभ हस्ते हे सन्मान आपण करतोय. यानंतर आपण सन्मानित करतोय या ठिकाणी आपल्यातीलच आपला मित्र मॅक्सचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. थँक्यू सो मच आपण आलात. आणि देवा ग्रुप आणि सुजित दादांचा अतिशय एक विश्वसनीय खंदा समर्थक म्हणून मॅक्स 491 या नावाची ओळख आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो. अपील होईची आउट, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती गोरसईला आज मैदानावरती लढायला नाही तर रडवायला मिळालोय हे सांगतीये टीम भक्तिधाम डुंगे. स्टँड मुकेश पाटील पिंपलास, मुकेश पाटील पिंपलास यांचं सुद्धा स्वागत. अजय गायकवाड यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचं आहे. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नुकतीच विकेट गेली आहे पंकज भोईरची, ज्याच्या येण्याची वाट पाहिली जात होती तो आला आणि त्याची विकेट मैदानावरती काढली आहे गोलंदाज हर्षनं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या डुंगेकर हर्षसाठी, कारण लगातार 2 बॉल आणि भिवंडीचे 2 सितारे हर्षच्या विकेटच्या कॉलम मध्ये आपल्याला ऍड झालेले पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानावरती अजूनही हॅट्रिक बॉल. पुढील मान्यवर प्रल्हाद पाटील यांचं सुद्धा यथोचित स्वागत. मी विजय गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टीमची टोटल धाव फलकावरती मागचा हॅट्रिक बॉल त्याच्यावरती आली आहे. लेग बायची सिंगल. 50-50 ओव्हर 12 रन्स बनले तर त्याच्या अर्धा रन्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील ज्या तुम्ही बनवाल, आणि जर नाही बनल्या 12 त्यापेक्षा कमी तर तितक्याच धावा तुमच्या बनतील, त्यातून मायनस केल्या जातील. बॉल तयार, फटका फसलाय हा देखील. अजून एक विकेट येईल का? समोर फिल्डर टिपलाय झेल. संपलाय खेळ. भक्तिधाम डुंगे आता फक्त नाव नाही
तर येत्या काळामध्ये अभिमानानं घेतलं जाईल डुंगेच्या क्रिकेटचं नाव. कारण इतिहास घडवायला गोरसई समोर लढायला टीम तयार आहे. भक्तिधाम डुंगे, वेल प्लेड बॉईज. तसेच पुढील मान्यवर रुपेश सपाटे साहेब इथे उपस्थित आहेत. मी विजय गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. फार मोठ्या संख्येनं जयेंद्र शेठ गायकवाड यांचं नेटवर्क इतकं मोठं की महाराष्ट्रातील अनेक राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज हस्ती व्यासपीठावरती येताना दिसल्या. आणि पिंपळनेर गावाचं आज हे आयोजन एक यशाच्या उंच शिखरावरती पोहोचलंय. पिंपळास गावावरून आदरणीय विकाजी म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. या मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पूर्ण देवा ग्रुप व्यासपीठावरती मॅच एन्जॉय करतोय, त्यांचं देखील करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपला आभार. अजून एक डॉट आणि 50-50 ओव्हर रन्स झाले फक्त आणि फक्त 2. एक मायनस केली जाईल, एक प्लस केली जाईल, कारण 2 ऍड झालेत एक स्कोर कार्ड वरती. त्याच्यामध्ये आपण जर नोंदवली तर धावफलकावरती बनतील. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 18 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 19. डुंगेकर ऑन स्क्रीन तुम्हीच आहात. चला मग एकदा होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा. आणि एक मोठं सेलिब्रेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. सेमीफायनलला टीम आली आहे त्याबद्दल शैलेश दादा पाटील डुंग्याचे जे ग्रामपंचायतीतील विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्या वतीनं एक मेजवानी या ठिकाणी देण्यात आली आहे. आजच्या या स्पर्धेला उपस्थित झालेले सन्माननीय यशवंत सोरे साहेब यांनी क्रीडापटूंना थोडक्यात मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे. या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर थँक्यू सो मच सुजित दादा, आपला वेळ आपण दिलात त्याबद्दल आपला आभार. आणि येत्या काळात राजकीय क्षेत्रात आणि त्या सोबतीनं दोस्ती यारी क्षेत्रात देवा ग्रुपला खूप मोठं यश मिळो ही आई भवानी चरणी, मा जगदंबे चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच मॅक्स बाई, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. अंपास 2 मिनिटं फक्त मॅच थांबवायची आहे. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच देवा ग्रुप. तुम्हा सगळ्यांचा मित्रांनो मनपूर्वक आभार. आपण आलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आवर्जून दोस्ती यारीसाठी हे सगळे ओळखले जातात त्याचा देखील एक विशेष उल्लेख व्हायला हवा. थोड्याच वेळात आता मॅचची सुरुवात होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 ओव्हर झालेत. धावफलकावरती आहेत 19ला विकेट गेलेत 5. समोर गोरसई आहे. मी एक म्हणेल या गावाच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ना हार नावाचा शब्द देखील नाही आहे. जर येत्या ओव्हरमध्ये 15 ते 16 आल्या फाईट बॅक ही टीम देखील करू शकेल. पण मैदानावरती जे क्रिकेट डुंगे टीमना दाखवलं ना आज मित्रांनो तुमच्यासाठी फक्त इतकंच. असतील पाय जमिनीवरती डुंगे टीम आभाळाचा हात धरेल. विजयाची होईल पहाट, पराभवाची रात्र सरेल. असेल वाट कितीही कठीण, पाऊल थांबणार नाही. सामर्थ्याच्या जोरावरती डुंगे टीम नवीन अध्याय सुरू करेल. आणि आज जे डुंगेनं क्रिकेट दाखवलंय ते आवडलं असेल
तर डुंगेकर भिवंडीकर एकदा टाळ्या बॉलर्ससाठी डेफिनेटली बनतात, कारण डिझर्व करतात या मॅच मध्ये. सर्वेश पाटील, स्वप्नील पाटील, त्यानंतर 50-50 ओव्हरमध्ये येऊन ज्यानं गेम टर्न केला, चेंज केला, गेम चेंजिंग ओव्हर टाकलं, फक्त 2 धावा खर्च केला. 50-50 ओव्हर होती, 12चं चॅलेंज होतं, मिळाली फक्त 1 आणि धाव फलक 3 ओव्हर संपल्यानंतर 19 या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. अशा अनेक साऱ्या कठीण परिस्थितीला आजवर जवळून सामना केलाय तो म्हणजेच गोरसईच्या क्रिकेटर्सनं. मग त्यातून टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. केतन बाहेर आहे, अक्षय भोईर बाद झालाय, हरेश, योगेश, पंकज आणि तदनंतर या 5 विकेट्स मैदानावरती गेलेत. तुषारनं जर हॅट्रिक काढली तर जयहिंद शेठ गायकवाड या स्पर्धेचे शिल्पकार दादांच्या वतीनं 5000 आणि पहिल्या बॉल वरती क्लीन बोल्ड विकेट डाऊन नंबर 6 टीम जय बजरंग गोरसई आहे. बॉल वरती अराउंड द लेग डावखुऱ्या आताच्या फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. धक्का लागलाय मैदानावरती. या 6वा प्लस डगआउट मध्ये जणू काही आहे ना एक स्मशान शांतता सध्या पसरलेली तुम्हाला पाहायला मिळते. मात्र मी अजूनही तुम्हाला सांगेल गोरसई हार मानणाऱ्यातलं नाही आहे, पण डुंगे जे खेळतीये ते लाजवाब. जर हॅट्रिक काढली गोलंदाज तुषार पाटीलनं जयहिंद शेठ गायकवाड साहेबांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. हा तो गोलंदाज ज्यानं एका स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. याआधी अतिश म्हात्रे वर्ल्ड त्याच्या नावावरती, अतिश भांबरे वर्ल्ड त्याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. त्यानंतर हर्षल म्हात्रे कोण त्याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. या स्पर्धेमध्ये देखील एक हॅट्रिक येताना आपण पाहिली आहे. GCA चे उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य वेहले भावेश थळे यांचं आगमन झालंय. अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन, 1 मोर विकेट डाऊन. लगातार मैदानावरती सुरू आहे डुंगेचा वार. विकेट साठी नाही जाणार खाली, फलंदाज परदेल बॅक टू पवेलियन. चला या व्यासपीठावरती युवराज दादा आपल्या सोबत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सूरज माळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. युवराज दादा सोरे आपल्याला विनंती आहे, दादा आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि हा शुभ सन्मान केला जाईल. आणि तुषार हॅट्रिक वरती येऊन थांबलाय. या बॉल वरती जर विकेट काढली तर स्पर्धेतली हॅट्रिक नंबर 4 पहिली कुलदीप थळे वेहलेचा खेळाडू, नंतर आर्यन भोईर, त्यानंतर अमोल भोईर, बादशाह लवन पिंपळकर, चौथं नाव जोडलं जाईल का? तुषार पाटील, भक्ती दामडुंगे. हॅट्रिक बॉल हो आली आहे आता हॅट्रिक. अगदी असंच काही चित्र समोर आहे. टिपला झेल आणि हॅट्रिक आली आहे तुषार पाटीलच्या नावावरती. जय बजरंग गोरसई एचा गोलंदाज आणि त्याला दिले जातील जयहिंद शेठ गायकवाड साहेबांच्या वतीनं 5000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. व्हॉट अ स्पेल बाय तुषार. थैंक यू डीजे. इंतजार की घड़ी अब खत्म होने को है. चलो चलते हैं अगले मुकाबले की ओर, जहां मैच ची आतुरतेनं वाट पाहिली जात होती. फसुबाई 7080 अर्थात 7080 गावदेवी वेहले आणि त्यांना फाईट करणार आहे मैदानाच्या आतमध्ये टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे. सेकंड सेमी फायनल टॉस साठी रेडी राहायचं दोन्ही टीम. फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. सेमी फायनल नंबर 2 चा टॉस सध्या सेमी फायनल 1 सुरू आहे आणि भक्तीधाम डुंगे विकेट्स वरती विकेट. एअर स्ट्राईक नाही, ऑन ग्राउंड मैदानावरती सध्या टॉपच्या टीम विरुद्ध टॉपचं क्रिकेट दाखवतीये. इथे लाईन खराब. 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावफलक 2 ने पुढे चाललाय. 21 धावा. आजवरच्या गोरसई क्रिकेटचा इतिहासाची पानं उलगडून पाहिली ना तर असं फार क्वचितच पाहिलंय. आणि हॅट्रिक सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला दाखवली जाते. खूप चांगला टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. आणि हा हॅट्रिक बॉल त्याच्यावरती काय झेल टिपला. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये मड विकेटला. सर्वेश पाडल त्यानं घेतलेले एक अप्रतिम कॅच.
इथे एक्स्ट्रा कव्हरला वॉड शॉट चाललाय बॉल पहिल्या टप्प्यावर की डायरेक्ट त्याची वाट पाहिली जाते. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड दिस इज क्लीन अँड क्लिअर माइट हिट 6. थँक्यू डीजे. म्हणून म्हणालो हे गोरसईचं क्रिकेट आहे. त्यांच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये देखील हार नावाचा शब्द नाहीये. गोरसई ए कठीण काळात संयम ठेवा, त्यांना अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षात धार लागते सामर्थ्याला, कारण सोन्याला कधी गंज लागत नाही. आणि भिवंडीच्या क्रिकेटचं 24 कॅरेटचं सोनं आहे गोरसई गावचं क्रिकेट. धावफलकावरती 27. आता 12 मॅनला पण टेन्शन येऊ लागलंय. 30-32 बनले तर माहिती आहे गोरसई पण अर्ध्या रात्री गुलाब्या थंडीत घाम फोडण्याची ताकद ठेवते. रुपेश त्याच्या बॅटमन आलाय सिक्सर. बॅकफुटला जाऊन हा पॉइंटच्या वर न काढलाय. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती इन टू द फॅन्स. दिस इज 4. थँक्यू डीजे. अगदी दम आहे जयेंद्र शेठ गायकवाड नावात. मात्र दादा एक गोष्ट, तुमचा स्वभाव जितका डाऊन टू अर्थ आहे तितकंच तुमच्या मुलांचा देखील, म्हणजे परिवारातनं जे संस्कार मिळतात ना ते मुलांवरती येतात. आणि गायकवाड परिवार फक्त आता पिंपळनेर गावापुरतं नाही, क्रिकेटच्या पटलावरती अख्ख्या महाराष्ट्रात आता ओळखलं जाईल. ते म्हणजेच देवेश पाटील चषक जे भरवण्यात आलंय. आपण पाहताय भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप न्यू एकविरा आणि श्री गणेश पिंपळनेर आयोजित. आणि हे स्वप्न होतं जयेंद्र शेठ गायकवाड साहेबांचं, ते सत्यामध्ये साकार करून दाखवलं. आणि तितकीच मोठी साथ त्यांना मिळाली न्यू एकविरा पिंपळनेर आणि श्री गणेश पिंपळनेर आणि ग्रामस्थांची. म्हटलं जाताना कामयाबी सुबह के जैसे होती है, मांगने पर नहीं जागने पर मिलती है. आणि मागच्या 15 दिवस रात्र पिंपळनेरच्या क्रिकेटर्सनं, इथल्या ऑर्गनायझर्सनं, जयेंद्रदा गायकवाड त्यांच्या मित्रांनी केलेली मेहनत. आणि आता पिंपळनेरकर देखील असं म्हणतील की आता अख्ख्या ठाणे जिल्ह्यात असं गाव नाही जिथे पिंपळनेरनं भरवलेल्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जयेंद्र शेठ गायकवाड साहेबांची स्पर्धा देवेश पाटील चषकाचं नाव नाही. तुषार पाटीलला हॅट्रिक साठी 5,000 होते. ते या ठिकाणी आपण त्यांच्याच गावातील स्कोरर आणि कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर यांच्याकडे जमा करतो. मॅचला चावी अगदी या ठिकाणी फुल स्टॉप लागेल त्यानंतर आपण हे प्राइज आफ्टर फिनिश द मॅच त्याला देणार आहोत. धावा आता बनलेत. आता खरी मजा मॅचला. 31 कमीत कमी इथनं 2 आले पाहिजे, टार्गेट चांगलं होईल. फायटिंग टोटल सिंगल झाली आहे. 2 मिळतील का? क्षेत्ररक्षक आहे हो. मिसफील्ड आणि एकच धाव 8 झाली आहे. पहिला डाव मैदानावरती संपलाय. धावा झालेत 32 आणि 33 धावेचं लक्ष या मॅच मध्ये उभारलंय. ज्या बजरंग गोरसई एन भक्तिधाम डुंगे पुढील टॉस करण्यासाठी सेमीफायनलचं तत्पूर्वी आपण एक स्वागत आटपून घेऊया. टॉस करतात पहिले. टॉस होईल. सेकंड सेमीफायनल ब्राह्मणदेव भटाळे आणि फसुबाई 70-80 गावदेव वेळे दोन्ही कॅप्टन. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्मान्य गिरीश म्हात्रे साहेबांनी विनंती करणार आहेत. भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य त्यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. तसेच रुपेश मस्के बीजेपी युवा मोर्चा पिंपलास अध्यक्ष यांना सुद्धा मी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये जाण्याची विनंती करतो. टॉस बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जातील माझे सहकारी समालोचक विशाल पाटील. गिरीश म्हात्रे साहेब आपलं स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. वेलकम. आमची इतर मान्यवर सुद्धा येतात. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. आणि माझ्यासोबत टॉस बॉक्सने जोडले जातात यंग अँड डॅशिंग अंदाज असलेले माझे सहकारी समालोचक विशाल पाटील.
स्वागत आहे विशाल. आणि टॉस आपण करीत आहोत सेकंड सेमीफायनल. आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स वेळ. येस कॉईन मी सुपूर्द करतो आणि कॉईनची माहिती पुन्हा एकदा देणं फार गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा जी आहे मान्य श्री देवेश पाटील चषक 2026 आणि दुसरी बाजू जी आहे न्यू एकवेरा पिंपळनेर 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही कॅप्टनचं स्वागत आणि पुन्हा एकदा अभिनंदन. कॉलिंग कोण करणार आहे? आणि मला असं वाटतं की ब्राह्मणदेव भाटाळे आणि वेळे खूप जवळचे संघ आहेत, त्यामुळे दोघांना खूप माहिती एकमेकाची संघर्ष बघायला मिळेल, पारंपरिक लढत बघायला मिळेल. कॉलिंग कोण करणार आहे? येस गावदेवी वेळे संघाचे, त्यांचं म्हणणं आहे न्यू एकवेरा पिंपळनेर. मात्र टॉस जिंकला आहे तो ब्राह्मणदेव भाटाळे संघ कॅप्टनने. मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. गिरीश म्हात्रे साहेब आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. तसे आमच्या इतर मान्यवरांचं सुद्धा विशालजी मस्के आपलं सुद्धा विशेष विशेष आपण आभार व्यक्त करतोय. आपण मान्यवर कक्षामध्ये पुन्हा स्थानापन्न व्हायचं आहे. कसा अनुभव आला खेळताना, ही स्पर्धा खेळताना कसं वाटलं आयोजन? वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट इन नॉट ठाणे डिस्ट्रिक्ट बट महाराष्ट्र असं मी म्हणेन. काय वाटतंय? खूप सुंदर वाटते. नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असणार आहे? आता दोन्ही संघ आहे ना, दोन्ही संघाचे वीक पॉईंट किंवा प्लस पॉईंट माहिती आहेत. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण या पाठीमागे विशेष उद्देश काय क्षेत्ररक्षण करण्याचा? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज तुमचा भाटाळे हा संघ पूर्ण खेळणार आहे की कुणाची उणीव भासणार आहे? भावेची इंजरी. अरे भवेश हा इंजुर्ड असल्यामुळे नक्कीच ही उणीव नक्कीच तुम्हाला भासेल. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आयुषसाठी असेल. आयुष, फर्स्ट टाइम या सीझनमध्ये ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धा तुम्ही खेळत आहात आणि सेमीफायनलपर्यंत आता येऊन पोहोचलेत आणि जो परफॉर्मन्स ऑल ओव्हर आयुष आतापर्यंत भाटाळे टीमने या स्पर्धेमध्ये दाखवलं, जी मेहनत सर्व पोरांनी केली आहे त्याविषयी काय सांगशील? अशीच मेहनत केली तर फायनल मारू. बेस्ट ऑफ लक टीम भाटाळे. आता बॉबी आमच्या समवेत आहेत. बॉबी, फर्स्ट ऑफ ऑल टॉस फार महत्त्वाचा होता. टॉस तू जर जिंकला असतं तर तुझं निर्णय काय राहणार होतं? फिल्डिंग केली असते आम्ही. आणि बॉबी, एक गोष्ट तू मगाशीच म्हटला की 9 एक वेळेस डिस्टन्स जास्त ठेवली असते ते चाललं असतं, बट बॅनर हिट करणं अवघड होतं. पण त्या गोष्टी बाजूला राहू द्या. ऑल ओव्हर आज जी वेगळी टीम खेळलेली आहे, अगदी प्रत्येकी मॅच डेडिकेशन, जिद्द, सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या बॉबी. आणि काय सांगशील ऑल ओव्हर जी टीम तुमची या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेली आहे? आज टीम खेळली त्याच्याबद्दल मला खूप बरं वाटला, कारण किती दिवस एक पोरगा येतो एक नाही, त्याच्यामुळे थोडा बॅकफुटला होतो. आज पूर्ण टीम खेळतो तर बरा आनंद झाला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट बॉबी आणखीन एक विचारावीची वाटते. फार मला असं वाटतं की 2 वर्षानंतर आपण भाटाळे आणि वेगळेची बॅटल भिवंडीमध्ये पाहत आहोत. या बॅटलविषयी काय सांगशील? आधी या अगोदर देखील भरपूर सारा मॅचेस झाले असतील, तुझा एक्सपिरियन्स या बॅटलबद्दल काय? बॅटलने आपला नॉर्मल गेम खेळायचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम वेगळं. तर मित्रांनो, सेकंड सेमीफायनल आणि सेकंड सेमीचा टॉस झालेला आहे. पारंपरिक लढत खऱ्या अर्थाने बघायला मिळेल. ब्राह्मणदेव भाटाळे संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी या ठिकाणी फसुबाई 70-80 गावदेवी वेळे संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट फॉर सेमीफायनल. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील ओंकार शेट्टी, त्याचबरोबर विशाल पाटील. थँक्यू सो मच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय डॉक्टर गवळी सर. खूप हिरो दिसत होता दादाच, अगदी लाईक मिथुनदा धर्मेंद्र सारखे. आणि खूप चांगलं झालं टॉस ओपिनियन दोन्ही कॅप्टनचं काही सन्मानात, त्याच्याकडे आपण वळूयात. पिंपळाचे सन्माननीय माजी पंचायत समिती सदस्य गिरीश म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सागर गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत सत्कार करायचा आहे.
त्याचप्रमाणे पिंपलाज BJP युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश म्हस्के साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत सागर गायकवाड यांनी आपल्या शुभहस्ते करावं. चेक रुपेश दादांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर जेव्हा पहिलं षटक संपेल त्यानंतर आपण काही सन्मान करणार आहोत, कारण सेमीफायनलची महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि प्रेक्षकांपर्यंत समालोचन पोहोचणं देखील तितकंच मॅटर करतं आणि मॅच देखील सध्याच्या घडीला ओमकार दादा आता इंटरेस्टिंग होत चाललेली आहे, कारण महत्त्वाची विकेट सर्वेश पाटीलची विकेट या स्पर्धेमधला पहिला असा बॅटर ज्याने अर्धशतक बनवलं तो बॅटर आता सेमीफायनलमध्ये आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललाय आणि जे काही शुभ सन्मान आहेत ते ओव्हर ब्रेकमध्ये आपण करूया, मॅचकडे आपण वळूया. महत्त्वाची विकेट आणि खरं तर ओमकार दादाने फर्स्ट हाफमध्ये देखील एक गोष्टीचा उल्लेख केला होता की लढायचं कसं ते गोडसे टीमला माहिती आहे आणि सध्याच्या घडीला लढाईला आता सुरुवात झालेली आहे. पकली महत्त्वाची विकेट आली शेवटच्या बॉलवरती जिकडे 6-4 जे 2 फटके आले ना रुपेश केनेच्या बॅटमधनं, रुपेश केनेनं लढायला एक मंत्र दिलाय आणि तो असा आहे, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चल कर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ तू है मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. टप्पा पडलाय, चालला बॉल, शॉट फाईन एक क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं राहिलंय आणि एक सिंगल अजून धाव फलकावरती जोडली जाईल. व्यवस्थित बॅट सोबत संपर्क ठीकसा झाला नव्हता, मात्र जरूर एक सिंगल या ठिकाणी मिळणार. धाव फलक एकने पुढे चालला, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 4 धावा. आणि खरं तर क्रिकेटचा खेळ आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतो की खेळाडू म्हणून एक गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा की जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही तोपर्यंत तुमचे प्रयत्न तुम्ही थांबवले नाहीच पाहिजेत, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक मॅच जोपर्यंत पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं आणि फाईट आता सुरू आहे गोरसेकडून. म्हणून तर 1983च्या वर्ल्ड कप प्रेस कॉन्फरन्स मध्ये कपिल देव निकच म्हणाले होते, क्रिकेटमध्ये भाकीत करता येत नाही. बॉल आलाय आतमध्ये, क्षेत्ररक्षक टिपलाय जेल साहिलनं आणि आली आहे विकेट. साहिल ठाकरे त्यानं घेतली आहे कॅच, फलंदाज बाद आणि धक्का लागलाय. हा दुसरा षटक संपलंय मैदानावरती. पहिलं किती करायचे होतं 33, पहिल्या ओव्हरमध्ये आले 4, म्हणजे आता हे टार्गेट जे 33चं होतं ना, मयूर केनेनं सांगितलं माझ्या गोलंदाजीच्या जोरावरती मी तुम्हाला 45चं बनवून दाखवतो आणि जर येत्या अजून एखाद्या गोलंदाजानं 7 ते 8 पेक्षा कमी धावेचं टाकलं, ज्या 33 बनवायच्या त्या 50 वाटू लागतील टीम भक्तिधाम डुंगेच्या क्रिकेटला. काय म्हणशील, जे टेलिकास्ट सध्या केलं जात आहे प्रिन्स मूव्हीज लाजवाब आणि सध्या वॉर रूम मध्ये ॲज अ ऑपरेटर आता आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. आपण पाहताय विकास शेठ साहेबांचं शुभागमन झालंय. प्रथमेश दादाचा अगदी राईट हँड म्हणून त्याची ओळख आहे. अजून खूप सारे अकाउंट दादाचे हँडल भाऊ आपला करत असतो. 4ला विकेट्स मैदानावरती गेले 2. क्या म्हणशील विशाल, जी गोलंदाजी मयूर केनेने केली आहे कुठे कमी पडतोय भक्तिधाम डुंगेचा संघ. आणि खरं तर या क्षणाला ओमकार दादा एक गोष्ट आहे की सेमीफायनल मॅच आहे, अगदी समोर तुम्हाला दिसतं की जिंकू तर फायनल खेळायला मिळणार आणि कधी कधी अशा स्टेजवरती ना मनामध्ये एक पराभवाची भीती देखील उमटवते आणि एक गोष्ट आहे की पराभवाची भीती ना तुमची लढण्याची शक्ती कमी करते आणि जो लढू शकत नाही तो जिंकू शकत नाही आणि या क्षणाला जो निडरपणे खेळेल न घाबरता खेळेल तोच या क्षणाला फायनलच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. पण पहिल्या षटकामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत 4 धावा 2 विकेट, त्याने एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की सेमीफायनल 1 आपल्याला डेफिनेटली क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 पेक्षा आहे ना जशी दुसरी चालू होईल ना मैदानाच्या कोपऱ्यातून प्रत्येक तुला आवाज ऐकायला मला. अगदी हकेच्या अंतरावरती जरी गावं असली ना, क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळी ह्या टीम्स या विभागातील उतरतात, GC अंतर्गत सगळ्या टीम्स अगदी 2 किलोमीटर अर्धा किलोमीटरच्या अंतरावरची ही गावात, बट सगळ्या टीम्स खतरनाक खेळतात. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. या ठिकाणी पहिला चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. या ठिकाणी ह्याला चौकार. गोरसई ए एका बाजूला खेळतीये तर दुसऱ्या बाजूला गोरसई ब, त्यातून 2 प्लेयर्स ISPL खेळताना तुम्हाला पाहायला मिळालं.
माझ्या मनामध्ये ना एक गोष्ट नेहमी जागी होतं. भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये जिकडे 20-25 लाख रुपये भरून खरं तर सिटी क्रिकेटचा एक संघ तयार होतो. जर गोरसई गाव फक्त 1 वर्ष ए आणि बी एकत्रित करून जरी खेळला ना, बाकी कोणाची जसं कामतगर खेळतं तसं गोरसईला गरज मी म्हणाल नाही आहे. प्रचंड क्वालिटी या गावाच्या क्रिकेटमध्ये. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर गोरसई आणि गोरसई ब एकत्रित झाला तर हा क्वेश्चन मार्क आणि त्याच्या खाली वोटिंग पोल 99% लोक म्हणतील की झाली पाहिजे, पण झाली तर टीम खेळेल कुठे हा पण प्रश्न आहे. प्लेइंग 11 11 कोण असतील? लाजवाब क्वालिटी आहे गोरसई गावाच्या क्रिकेटमध्ये. टीम ए असू दे बी असू दे, हारल्यात तुमचं गाव हारणार, जिंकलात तुमचं गाव गोरसई जिंकणार. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी गोरसईचे क्रिकेटर क्रिकेट गाजवतात भिवंडी तालुका आणि गोरसई गावाच्या सन्मानासाठी. त्यामुळे आज एका रात्रीमध्ये अख्खी भिवंडी गाजवायची संधी आहे भक्तीधाम डुंगेकडे. हा सामना जिंकलात, मोठ्या स्टेजवरती मोठ्या टीमला पराभवाचा धक्का दिलात, तर आजची रात्र आणि उद्याची सकाळ तुम्ही नवे सुपरस्टार आहात. बॅटच्या समोर होता, आदली कडा घेऊन बॉल मागे चाललाय, सिंगलचा प्रयत्न आहे, एक धाव त्या ठिकाणी मिळती आहे, एका धावेनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळती आहे 10 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. हे षटक काही का होईना थोडं महागडं होत चाललंय. मागच्या 3 बॉलमध्ये 6 आलेत. हे व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे, जिथे अनेक सारे मान्यवर सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. काही वेळामध्ये त्यांचा सन्मान देखील व्यासपीठावरती केला जाईल. आज मजा आली कॉमेंट्री बॉक्समध्ये. गवळी सरांचा अनुभव, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर धुमाळ सर आपल्या सोबत आहेत, व्हॉइस ऑफ गोरसई, आणि आवाज सरवलीचा सध्या जो महाराष्ट्राचा कानाकोंबरा पिंजरून काढतोय विशाल पाटील. काय म्हणशील आता या मॅच बद्दल? आणि सध्याच्या घडीला तर मॅच ऑन झाली आहे, कारण जी बॉलिंग केली, विश्वास दाखवला की ज्या घी आहेत त्या पुरेशा आहेत, त्याच्यावरती आपण लढू शकतो. आणि पहिलं षटक जे जबरदस्त लागलं मयूर केनेस, आणि त्याचमुळे या सेमीफायनल 1 मध्ये अजूनही आपल्याला गोरसे टीम फाईट करताना पाहायला मिळत आहे. आणि इथे या ओव्हरमध्ये जो उल्लेख तुम्ही केला की रन्स थोडा जास्त चालला त्याचं वाटतं, कारण 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यात कंपॅरिझनमध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये 4 होत्या आणि 2 विकेटही होते. ओव्हर द विकेट आता ऑन साईडला फटका, फिल्डर दरम्यान आगे डीप मिड विकेटला बॉल फील्ड केला जातो, सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. आणि सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 11 ऑन द बोर्ड, 11 धावा फलकावरती. पण ओमकार दादा एक गोष्ट आहे की या क्षणाला जर ही जोडी खेळली, कारण या जोडीचा मी उल्लेख नक्कीच सांगेल, कारण गेल्या 3 वर्षाआधी 4 वर्षाआधी मी फर्स्ट टाइम डुंगे टीमला पाहिलं होतं, तेव्हा डायनल भगत जो खेळ तसा त्या काळामध्ये होता. त्यानंतर इंजरी झाली, त्यानंतर थोडा बॅटपाच आला, पण या खेळाडूमध्ये क्वालिटी आहे की या परिस्थितीमध्ये उभा राहून तो आपल्या टीमला विजयापर्यंत नेऊ शकतो. आणि त्याच अपेक्षा या खेळाडूकडून आज डुंगे टीम आणि संपूर्ण डुंगे गाव करत आहे, कारण इथे एक पार्टनरशिप बनली तर मॅच डुंगेची. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जातात. समोर आता डायनल भगत आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट, लोबा फुल टॉस, बॅटचा टोलला लागला, काऊ फेसला फिल्डर येतात, हलकी मिसफील्ड झालीच. आता डबलला कॉल केला, 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. जो इथे जिंकेल तो थेट देवेश पाटील चषक 2026 चा फर्स्ट फायनलिस्ट बनेल, कारण हा सामना जो जिंकेल त्याला मिळेल फायनलचं तिकीट आणि जो हरेल त्याला मिळेल घरचं तिकीट. आणि त्याचमुळे या सामन्याचं महत्त्व फार मोठं आहे, कारण या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यापासून या दोन्ही टीम जेव्हा उतरल्या तेव्हा मनामध्ये फक्त एकच स्वप्न होतं की चॅम्पियन बनायचं आहे, चॅम्पियन बनण्यासाठी आपल्याला खेळायचं आहे, आणि ते स्वप्न जर इथे टिकवायचं आहे तर चांगला खेळ करावा लागेल. जसं आज भारतासाठी ईशान किशन आणि ताबडतोब बॅटिंग करताना हार्दिक पांड्यानं केला 2 अर्धशतकाली पहिल्या डावात. आणि याच दरम्यान शुभागमन झालंय या विभागातील गोल्डन मॅन आदरणीय सदा पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. सोन्याचा 1 तोळ्याचा भाव जरी 5 लाखावरती पोचला ना तरी सदादादा पाटील यांच्या अंगावरचं गोल्ड वाढतच राहील, कारण सोन्यासारखं मन आणि मनासारखा राजा म्हणजे सगळे भिवंडीकर. आणि हा परिसर नेहमी म्हणतो ना आपला एकच वादा, आपला सोन्यासारखा माणूस सदादादा, आणि त्यांच्या ठिकाणी झालं शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच भाटाळे वेहले, रेडी राहा दोन्ही टीम्स. आणि हा सामना आजच्या रात्रीत तुम्हाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल. क्वालिटी क्रिकेट काय असतं ते डुंगे दाखवते. दुसऱ्या बाजूला गोरसई ए, फटका ऑन साईडला चांगला सजवला, गॅप मोठा, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेस होतं नाही थांबलाय, बॉल फरार, सीमा पार, अलाय डुंगे ब्रँडेड चौकार.
थँक्यू डीज. क्वालिटी प्लेयरचा बॅट मधनं क्वालिटी फटका अंडर प्रेशर आला हा चौकार. आणि हेच तर मी सांगत होतो की टॅलेंट फार मोठं आहे डॅनियल भगत आणि महत्वपूर्ण फटका. मी सागर गायकवाड यांना विनंती करतो की आपण विजय गायकवाड यांना विनंती करतो की पिंपळनेरचे गोल्डमॅन नुकतेच व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे. सदानंद पाटील पिंपळनेर क्रिकेटमधील एक प्रख्यात नाव आणि या पंचक्रोशीमध्ये गोल्डमॅन म्हणून जे प्रसिद्ध आहेत असे उद्योगपती सदानंद पाटील यांचं स्वागत विजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते व्हावं अशी मी विनंती करतो. चेक फक्त इक्वेशन पोहोचवतं त्यानंतर आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे वळणार आहोत. 2 ओव्हरमध्ये 18 झालेले आहेत. खेळ राखला 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचा 15 आणि महत्वाचं 50-50 ओव्हर. तसेच पिंपलास भाजपा शाखाध्यक्ष विकास म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत विजय गायकवाड यांनी आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. पंचांनी 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. फक्त स्वागत समारंभ आटपून घेऊया. पुढील स्वागत नयन पाटील बीजेपी युवा कार्यकर्ता पिंपळनेर यांचं सुद्धा स्वागत विजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते. आणि खरं तर येत्या बॅटिंग क्रमामध्ये दीप पाटीलचे ना बाकी आहे. आणि पहिल्या रात्रीमध्ये ओमकार दादा आपण पाहिलं होतं 50-50 ओव्हरमध्ये 3:30 वाजता रात्री 27 धावा त्याने बनवला आणि टोटल 40 इथे मिळाला होता डुंगे टीमला. मॅचला आपण सुरुवात करूया. 12 चेंडू लागले त्याने 12 मध्ये 15 करायचं बट थर्ड ओव्हर 50-50 ओव्हर. मुरलीधर पाटील यांचं सुद्धा स्वागत विजय गायकवाड यांनी आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. नयन पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते मुरलीधर काकांचं स्वागत करायचं आहे. मॅचकडे आपण बोलूया. बॉल हवेमध्ये कॅच पकडली जाईल आणि दरम्यान विकेट महत्वाची विकेट. 50-50 ओव्हरमध्ये पगले 2 चेंडू आतापर्यंत एकही धाव नाही आणि त्यासोबत विकेट. आता बॅटर दाखल झाला. नुकतीच मी चर्चा देखील केली की पगल्या रात्रीमध्ये 50-50 ओव्हरमध्ये सकाळच्या 3:30 वाजता ज्याने 27 बनवलं आणि टोटल 40 त्या ओव्हरमध्ये मिळाला तोच दीप पाटील आता बॅटिंगसाठी दाखल. पुढील स्वागत रणजित गायकवाड भाऊ यांचं सुद्धा स्वागत नयन पाटील यांच्या शुभ हस्ते. एक गोष्ट डुंगेच्या 12th मॅनला मी तेच म्हणत होतो, तुमच्याकडे दीप आहे, इथे येऊन 12 करण्यापेक्षा या ओव्हरमध्ये फक्त 8 करा, शेवटच्या ओव्हरमध्ये 10 बाकी राहतील. त्याच तर तुम्हाला 6 मध्येच बनवायच्यात. मॅच 3ऱ्या ओव्हरला जिंका, 4थ्या ओव्हरला जिंका, जिंकणे इम्पॉर्टंट आहे. 50 ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती जरी मॅच जिंकली तरी तिकडे तुम्हाला विक्ट्रीज मिळणार आहे. बट थोडी जास्त घाई करते टीम डुंगे. या 50-50ला ना कंप्लीट करायला जायला मुळीच नाही पाहिजे. मी तर म्हणाल इथे फक्त 8 ते 9 शोधायच्या होत्या, 6 मध्ये बाकी राहिल्या असत्या 8 किंवा 9. कॅल्क्युलेशन ऑलवेज क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट आहे, बट चॅलेंज महागडं पडतं. पुढील स्वागत शैलेश पाटील बीजेपी युवा कार्यकर्ता शैलेश पाटील यांचं स्वागत नयन पाटील यांच्या शुभ हस्ते. अगदी फार चांगला उल्लेख ओमकार दादा तुम्ही केला की कॅल्क्युलेशन मॅटर करतं. बट या ओव्हरमध्ये ते आता कॅल्क्युलेशन किती चांगलं राखलेलं आहे ते पाहावं लागेल. सरप्राईज बाउन्सर सबमरीन डिलिव्हरी येतोय डॉट. बॅटिंग साईट बाउन्सर अंबाजनं 1 फॉर दी ओव्हर कॉल केलाय आणि डोक्याच्या वरून गेला असं बॅटरला वाटतं. त्यांनी आपला जो DRS तो या ठिकाणी घेतलाय. या आपण चेक करूयात. बॉल ज्यावेळी बॅट्समनला क्रॉस करतोय त्यावेळी एक्झॅक्टली घडलंय काय. हाईट फॅक्टर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजाची उंची
खरं तर पूर्ण आधीच घेतलेली असते. आणि शॉर्ट टर्म हे टेनिस बॉल क्रिकेट आहे, जिकडे अंपायर्सला ऑलवेज चॅलेंज या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. आणि या पाहूयात अतिश पाटील सरांनी जे पाहिलंय ते अगदी बरोबर आहे. फक्त 2 सेंटीमीटर केसांच्या बॉल खालून गेलाय, नाकाच्या वरतून आणि केसांच्या खालून. जर कदाचित इकडे हेअरकट थोडी स्मॉल असती ना, हा डोक्याच्या वरून फ्लाय झाला असता. व्हॉट अ डिसिजन बाय अंपायर. सल्यूट आहे अतिश दादा, ग्रेट अंपायरिंग. पहिला बाउन्सर पूर्ण झाला, DRS संपलाय. इथे लागली आहे बॅटची कडा, कॅच ड्रॉप. झेल की सामना आणि जीवनदान कुणाला दिलंय? ज्यानं पहिल्या दिवशी टीम डुंगेला सुपर 4 ची स्वप्न दाखवली, त्या दीपला दिलेलं जीवनदान अर्ध्या रात्री झोप गोरसईकरांची उडवू शकतोय हा फलंदाज. त्या क्वालिटीचा आहे. आता 8 मध्ये बाकी राहिले रन 15, एकही आलेली आतापर्यंत नाही आहे. आणि जर येथे 2 डॉट टाकले तर मग मायनसचा सवालच येत नाहीये. ज्या अनुषंगाने सध्या बॉलिंग करतोय तने म्हात्रे, हा हाफ ट्रॅकर तो चाललाय समोर. एक सिंगल या ठिकाणी मेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे. काय धावलाय त्या ठिकाणी दीप आणि डॅनियल. टीमची टोटल 2 ने पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहिलं ना तर आतापर्यंत जर या मॅचचं समीकरण पाहिलं 12 मध्ये 15 पाहिजे होते, आता समीकरण 7 मध्ये 13 आहे. 50-50चं चॅलेंज कम्प्लीट होऊ शकत नाहीये. पण या बॉलवरती जर एखादा चौकार, एखादी डबल आली तर हे समीकरण तुम्हाला 6 मध्ये 11 किंवा 12 पाहायला मिळेल. बट जर इथे एखादा बिग हिट षटकार आला तर हे समीकरण तुम्हाला येत्या 6 बॉलमध्ये 10 किंवा 9 वरती पाहायला मिळेल. 7 बॉल 13 धावेची सध्या गरज आहे. 50-50 ओव्हर नंतर आपल्याला समजेल रन्स किती पाहिजे. इथे लागली बॅटची लिडिंग एज. आता नाही, आता कसा सोडेल. आता हरेश केने तिकडे आलाय, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद होतो दीप. आणि या ओव्हर मध्ये 12 मध्ये 15 पाहिजे होते, रन्स झाले 2, त्यामधनं 1 मायनस केली जाईल कारण चॅलेंज पूर्ण झालेला नाही आहे. आणि आता समीकरण उरलंय 6 मध्ये पाहिजे रन्स 14. कहा था ना मैंने, सुपर 50-50 में जीतो या आखिरी ओवर में जीतो. मुकाबला जीतना जरुरी आहे. डुंगेला थोडीशी घाई आणि ती महागडी पडली आहे. बट अजूनही मुवमेंट आहे. जरी दीप बाद झाला ना, जो फलंदाज मैदानावरती फार लवकर आलाय, बॅटिंग चांगली करतोय, 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल ज्याच्या बॅटमधून आली आहे, त्या डॅनियल भगतला आज आपला बॅटची पॉवर दाखवावी लागेल. आणि त्यातल्या त्यात महत्वाचं काय विशाल, तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि रायटी बॅट्समन आहे. मग अजून थोडं डेंजर आहे डोंगेसाठी. लेफ्टी बॅट्समनचा बॉल थोडा लवकर क्लिअर करतोय. जर आज ग्राउंडवरती भौगोलिक स्थिती तू पाहिली ना, डावखुऱ्याचे फलंदाज विजेंद्र पाटील त्यांना मारलेले षटकार जवळजवळ अर्धा मैदान लांब जाऊन पडताना आपण पाहिले. आणि खतरनाक बॅटिंग डावखुऱ्याच्या फलंदाजांची आज पूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय म्हणशील एक्झॅक्टली आता मिस्टेक कुठे झाली आहे? आणि खरं तर या आधी आपण या ओव्हरच्या आधी आपण डिस्कस करत होतो की खरं तर या ओव्हरमध्ये दीपला यायला हवं आहे का. आणि ते या आधीच 6 मध्ये 13 करायच्यात. 6 मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता. 14 करायच्यात, माफी सुद्धा, कारण 1 मायनस देखील होणार. त्यामुळे 6 मध्ये 14 करायचा. जी चर्चा आपण करत होतो की जेव्हा 2 ओव्हर कंप्लीट झाला तेव्हा डिस्कशन कॉम्बॉक्समध्ये सुरूच होतं. ओमकारजी शेट्टी सरांनी सांगितलंच होतं की दीपनं या ओव्हरमध्ये नाहीच यायला हवं, बिकॉज विक्ट्री लास्ट बॉलवरती मिळवा किंवा 10 चेंडू आधी मिळवा, विक्ट्री असते. पण या क्षणाला कॅल्क्युलेशनमध्ये गडबड. बॅक ऑफ लेंथ खेचून मारलाय, पोल अँड पॉवरफुल डॅनियल भगत षटकार. म्हणून तर म्हणालो ना, तो फलंदाज जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना, तो या ठिकाणी काही करू शकतो. आणि बॉल षटकाराच्या बाहेर, प्रेक्षकांना तिकडे झेल टिपलाय. आणि कोणताही प्रेक्षक षटकाराच्या बाहेर जर या ठिकाणी कॅच घेतोय तर त्याला 500चं प्राइज या ठिकाणी दिला जाईल. 500 रुपयाचं पारितोषिक महत्वाचं ते नाही आहे. सध्या डुंगे मॅच मध्ये परत आली आहे ते महत्वाचं आहे. आलाय षटकार आणि आता रंगात आली ही मॅच. कारण बॉल बाकी आहेत विशाल 5, रन बाकी आहेत 8.
मॅच ऑन कमबॅक आता पुन्हा एकदा डुंगे टीमचा झाला आणि या क्षणाला जर या 14 धावा डॅनियलनं बनवला ना तर इथे कित्येक वर्ष डॅनियलच्या खेळीची चर्चा आणि आठवण संपूर्ण डुंगे गाव काढेल आणि आज नियतीने ही संधी दिली आहे हिरो बनण्याची. डॅनियल भगतला पकलाच बॉल शॉट करायला 5 मध्ये आता करायचा 8. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. डॅनियल भगत रिमेंबर द नेम षटकार. क्या बॅटिंग केली आहे डायनल भगत. आता हे नाव गोरसईंना रात्री स्वप्नात पण आठवेल आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. जिकडे डुंगेचा आवाज थांबला होता तिकडे डॅनियल भगत सांगतोय जब तक मैं खडा हूं तब तक मैं मुकाबला छोडूंगा नहीं. आणि त्याचे फॅन्स त्याचे पाठी राखे आणि डुंगेचे चाहते सध्या डॅनियल भगत सोबत काही फॅन मुवमेंट या ठिकाणी सेलिब्रेट करताना तुम्हाला पाहायला मिळतील. सेल्फी तो बनती आहे बॉस, कारण मी म्हणालो ना आज एका रात्रीमध्ये भिवंडीमध्ये नवा सुपरस्टार संघ घडताना पाहायला मिळेल. भक्तिधाम डुंगे DRS चेक केला जातोय. बीमरसाठी ओव्हर द वेस्ट आहे का त्यासाठी या सगळ्या चर्चा सुरू आहेत. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील फार कमी वयात ज्यांनी एक पुरस्कर्ता म्हणून, एक आयोजक म्हणून, एक मित्र म्हणून, राजकीय क्षेत्रातील प्रतापशेठ पाटील यांचं नाव म्हणून ज्यांना अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली रिग्नेश प्रताप पाटील यांचं झालं आगमन. आणि डिसिजन जाईल गोरसईच्या बाजूनं. हा फेअर बॉल. ते काय फरक पडतोय, फेअर असू दे नो बॉल असू दे, सामन्याचा रिझल्ट डॅनियल भगतनं लावलाय. आणि फॅन मुवमेंट डॅनियल भगत साठी तुम्ही पाहताय हे ग्रामीण क्रिकेट आहे जे गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी खेळलं जातं. आणि शुभ आगमन झालं अगदी टेनिस बॉल क्रिकेट मधले फार कमी वयामध्ये नामवंत पॅकर आणि त्याचप्रमाणे भिवंडी इमर्जिंगचे दमदार युवा अध्यक्ष कुमार रिग्नेश प्रतापशेठ पाटील यांचं शुभ आगमन झालं. आणि ओंकार दादाने उल्लेखही केला जो समाजसेवेचा वारसा सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांनी गेले कित्येक वर्ष जपला. अगदी आपल्या पिताश्रींच्या पावलांवरती पाऊल ठेवून आज क्रिकेटला तर पुढे भिवंडीमध्ये नेण्यामध्ये योगदान तर आहेच, बट समाजसेवेमध्ये युवा नेतृत्व रिग्नेश प्रतापशेठ पाटील आपल्याला पुढे महाराष्ट्र मिळत आहे. आणि त्यांचं झालंय शुभ आगमन आणि त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया आपण देवेश पाटील चषक 2026 मध्ये. धावफलकावरती धावा झालेत 31. विकेट गेलेल्या आहेत आतापर्यंत 4. समीकरण मैदानावरती आतापर्यंत उरलंय. बॉल बाकी आहेत 4. रन बाकी आहेत मैदानावरती 2. 4 चेंडू 2 धावेची या ठिकाणी गरज आहे. आणि या दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालंय रिग्नेश प्रताप पाटील. राहणाळ गावचं प्रतापशेठ पाटील म्हणजे ते नाव भिवंडी विभागातील एक दानशूर राजा, राजकीय क्षेत्रातील अगदी भाग्यविधाते राहणाळचे प्रतापशेठ पाटील यांचे चिरंजीव, भिवंडी सिटी इमर्जिंगचे अध्यक्ष. आणि त्या सोबतीनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील फार कमी वयात एक पुरस्कर्ता म्हणून भिवंडीमधील कोणगावला होणारी बिग बॅश असेल, ग्रामीण धमाका, व्यावसायिक एंट्रीज असतील, TTPL फॉर्मॅट असेल, भिवंडी प्रीमियर लीग असेल, ज्यांची टीम पूर्ण महाराष्ट्रभर रिग्नेश 11 राहणाळ या नावानं गाजते असे रिग्नेश प्रताप पाटील त्यांचं झालं शुभागमन. वेलकम ब्रदर, स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. बॉल बाकी आहेत मैदानावरती 4. रन्स बाकी आहेत मैदानावरती 2. 4 चेंडू आणि 2 धावा. अटॅकिंग फील्ड सेटअप झालाय बट सध्या गोरसईवरतीच अटॅक केलाय आणि शिकारी हा खुद शिकार हो गया हे सांगताना डॅनियल भगतची बॅट गोरसईच्या गोलंदाजाला. इथे फटका लाजवाब मारलाय सलगचा हा 3रा मोठा फटका आणि मेगा फायनल मध्ये इंटर झाली आहे. रीच इन फायनल भक्तिधाम डुंगे. रिमेंबर द नेम डॅनियल भगत. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या डॅनियल साठी. व्हॉट इनिंग प्लेड बाय डॅनियल. नुकतेच व्यासपीठावर नुकतंच शुभ आगमन झालं माणसावरती टेनिस बॉल क्रिकेट